राज्यभर आज टीईटीची एक्झाम होते आहे आणि नाशिकमध्ये देखील टीईटी एक्झाम होत असताना जे पहिल्या सत्रातल्या परीक्षा होत्या त्या परीक्षेच्या जे इंग्लिश माध्यमाचे जे परीक्षार्थी होते त्यांना मराठी माध्यमाचा जो पेपर त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। एकूण जर बघितलं तर या विद्यार्थ्यांना काही ठिकाणी त्यांचं समाधान देखील या ठिकाणी करण्यात आलेलं नाही। मी सध्या आता सीडीओ मेरी या ठिकाणच्या केंद्रावर आहेत, काही विद्यार्थी माझ्यासोबत आहेत। काय नेमकं तुमची अडचण? माझी अडचण हीच आहे की आम्हाला पेपर चुकीचा देण्यात आलेला आहे। मराठी मीडियमचा पेपर इंग्लिश मीडियमला देण्यात आला आहे। आमची OMR शीट जी आहे त्याला 201 असं आहे आणि मराठी मीडियम 101। मग पेपर चेक करेल तर कसं करतील? आमचे 60 मार्कांचं नुकसान कोण भरून काढेल? तुमची काय अडचण आहे? त्यांनी आम्हाला थांबून ठेवलं 12:30 वाजेपर्यंत। आम्ही तुम्हाला झेरॉक्स आणून देतो असं तसं सांगितलं आणि 12:50ला त्यांनी आम्हाला सांगितलं पेपर चालू करा, आम्ही तुम्हाला वेळ देऊ आणि 2 वाजता आम्हाला बोलले की आता आम्ही तुम्हाला पेपर द्यावा लागेल, दुसरी जे सेकंड पेपर आहे ते येणार आहे। सॅक्रिफाईस असा वर्ड त्यांनी यूज करून हात जोडून ते निघून गेले। किती लोकांची अडचण होती? तुम्ही आता खूप 5 ब्लॉक होते, आता त्याच्यामध्ये 20 जण होते एका ब्लॉकमध्ये, असे 5-6 ब्लॉक होते, तिथे 100 विद्यार्थी होतेच। हर 15 मिनट में जब हम पूछ रहे थे कि क्या करोगे आप, इसके लिए क्या है सॉल्यूशन, क्या है, तो नहीं दिया गया। बोला गया कि अगर आवाज करोगे तो आंसर शीट लिया जाएगा आप लोगों से और एब्सेंट लगाया जाएगा आपके वो पेपर में, आंसर शीट में, ये बताया गया। खोली क्रमांक 12 मध्ये होतो। आम्हालाही आमच्यासोबतही सेम झालं होतं। मराठी मीडियमचा आम्हाला इंग्लिश मीडियम वाल्यांना दिला, पण आम्ही हातच नाही लावला त्यांना। आम्ही मागणी केली की आम्हाला इंग्लिश मीडियमचाच पेपर हवा, तर आम्हाला 11:20ला त्यांनी नवीन इंग्लिश पेपरचा मीडियमचा आम्हाला आणून दिला आणि जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह केला। हा, आणि आम्हाला एकाच खोली क्रमांक 12ला इंग्लिश मीडियमचा पेपर मिळाला नाही, वेळ वाढून नाही मिळाला। 1:15ला घेतला आमचा पेपर। ठीक आहे, आपण बघतो या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना जो इंग्लिश माध्यमांचा पेपर होता त्या इंग्लिशमध्ये त्यांचा मराठी या ठिकाणी पेपर दिला गेला आणि यामुळे जवळपास 100 विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी झाल्याची माहिती आहे ते समोर येते आहे। या ठिकाणी केंद्र जे चालक आहेत त्यांच्याकडनं देखील माहिती घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र परिषदेच्या माध्यमातून या सगळ्या विद्यार्थ्यांचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह केला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र या विद्यार्थ्यांकडनं आता या ठिकाणी त्यांचं नुकसान झाल्याचं म्हटलं जातं आहे। या संदर्भामध्ये आता नाशिकच्या या सीडीओ मेरी केंद्रावर जर आपण बघितलं तर विद्यार्थी या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात मध्ये संभ्रम अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मयूर बारकेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।